नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, एका आपल्या सबस्क्रायबरने मला असा प्रश्न केला होता की सर तुम्ही जे फवारणी सांगता हे खूप महाग स्वरूपाच्या फवारणी जे आहे हे तुम्ही त्या ठिकाणी सांगत असतात, जेणेकरून शेतकऱ्यांना हे परवडत नाही असं त्यांचं एक म्हणणं होतं। तर मित्रांनो, आता मी मागे साधारण 6 ते 7 वर्ष अगोदर जे पारंपरिक पद्धतीने मी शेती करायचो, आता माझं हे एका ठिकाणी 3 एकर शेत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी माझं 2 एकर शेत आहे। तर मी जेव्हा पारंपरिक या ठिकाणी करायचो, जसं की ज्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की बुरशीनाशकाची आपल्याला ओळख नसणे किंवा कोणतं बुरशीनाशक कोणत्या ठिकाणी काम करते याची जसे ओळख नसते। बऱ्याच शेतकऱ्यांना कोणतं बुरशीनाशक कधी काम करते किंवा मग काय काम करते हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाहीत। आपण सुद्धा जसं दुकानदार द्यायचा त्या पद्धतीने आपण फवारण्याच्यामध्ये घेत होतो। तर या 3 एकरमध्ये आपल्याला साधारण 40 कट्टे सोयाबीन जे आहे हे हायेस्टमध्ये आपण या ठिकाणी काढलं होतं। परंतु जेव्हापासून आपण चांगले बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरत आहोत किंवा मग चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक जे की चांगले रिझल्ट देतील हे बुरशीनाशक जे आहे हे आपण मारत आहोत, तेव्हापासून आपल्याला याच्यामध्ये उत्पादनामध्ये जे आहे हे साधारण आपल्याला 1.5 पट जे आपण फायदा म्हणतो किंवा मग उत्पादन जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं आहे। आता या शेतामध्ये आपण साधारण कमीत कमी 60 कट्टे जास्तीत जास्त 80 कट्ट्यापर्यंत आपण उत्पादन हे काढलेलं आहे। जेव्हा आपण 40 कट्टे काढत होतो याच्यामध्ये या शेतामध्ये साधारण 60 जरी कट्टे निघाले आपले तरी आपण साधारण 1.5 पटीने वाढलं उत्पादन आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर तेव्हा किती खर्च होत होता, तर साधारण तेव्हा जे आहे हे आपण एकरी समजून घ्या 1000 रुपये खर्च करत होतो, 1000 किंवा 2000 रुपये समजून घ्या। तर आता खर्च किती होत आहे समजून घ्या, डबलनं खर्च होत आहे। म्हणजे 1000 आपण खर्च करत होतो त्या ठिकाणी आपण आता 2000 रुपये खर्च करत आहोत फवारणीमध्ये। तर आपण आपल्या फवारण्या टोटल किती झाल्या, तर आपल्या फवारण्या तीन फवारण्या, त्याच्यामध्ये आपण 20व्या दिवशी घेतली होती, त्यानंतर साधारण 40 दिवसाला, त्याच्यानंतर आपण 55 दिवसाला, 3 फवारण्या झालेल्या आहेत। तर 3 फवारण्याचा खर्च जे आहे साधारण आपला 13,000 रुपये झालेला आहे आणि 13,000 रुपये जे आहेत हे आपले 5 एकरचा खर्च आहे। आता तुम्ही म्हणशाल 13,000 रुपये खर्च खूप जास्त व्हायला, तर मित्रांनो त्या ठिकाणी समजून पण घ्यायचं असते की जसं आपण फवारणीमध्ये खर्च करलो तसंच आपण काय याच्यामध्ये बचतसुद्धा केली। बचत कुठं केली आपण, तर हा जो शेत आहे सोयाबीनचं ह्याच्यामध्ये आपण विना नांगरटी शेती केली आहे। म्हणजे या 3 एकरला जर आपण नांगरटी, बेड मारणे, रोटर करणे असं जर केलं असतं तर आपल्याला याच्यामध्ये 12,000 रुपये खर्च लागला असता। त्याचबरोबर डवरणी जर केला असतो साधारण आपल्याला 2 ते 2.5 रुपये खर्च हे लागला असता। तर हे आपण याच्यामध्ये बचत केलेली आहे, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे तिकडचं जे पैसा आहे नांगरटीला लागणारा पैसा हे आपण याच्यामध्ये वाचू शकतो, जसं की तिकडचा पैसा आपण या फवारणीमध्ये जे आहे हे लावू शकतो। तर इथं आपण ही बचत करू शकतो। त्याचबरोबर ही जी आपण टोकन केलेली आहे, आता आपण ट्रॅक्टरनं जर पेरणी करतो म्हणलास तर साधारण 900 रुपये एकर आहे ट्रॅक्टरने पेरणी। तर ट्रॅक्टरची पेरणीचा हिशोब जर लावला तर 9 त्रिक 2700 रुपये लागले असते, परंतु हे 3 माणसाने केलेले आहे। म्हणजे 4 माणसाने टोटल 5 एकर शेतामध्ये हे टोकन केले आहे। म्हणजे 2000 रुपयामध्ये आपलं 5 एकर शेत झालेलं आहे टोकन करणं। तर अशा पद्धतीने आपण पैशाची बचत जी आहे इथं करू शकतो। आणि बियाणामध्ये सुद्धा साधारण आपलं 1 क्विंटलमध्ये बियाणं हे संपूर्ण 5 एकरामध्ये झालेलं आहे। ते जर आपण बॅगा जर घेतल्या असत्या मार्केटमधून साधारण आपल्याला 15,000 रुपये लागले असते। तेच बियाणं आपण घरचं वापरून त्या ठिकाणी सुद्धा बचत करू शकतो। म्हणजे जिथंशी नेहमीच माझं एक सांगणं असतं की जिथंशी तुम्हाला खर्च करायचा आहे तिथं तुम्ही करा खर्च, परंतु जिथंशी तुमचे पैसे वाचतील त्या ठिकाणी तुम्ही वाचवा। आता बरेच जण म्हणतात की ट्रॅक्टर शेतकऱ्यांना बिलकुलच परवडत नाही, परंतु मित्रांनो एक समजून पण घ्यायचं असते, शेवटच्या अवस्थेमध्ये जे येणाऱ्या फंगस आहेत जे की शेंगावर, पानावर किंवा मुळावर वगैरे जे आहेत हे सर्वात जास्त असतात शेवटच्या अवस्थेमध्ये। त्याच्यामुळे तुम्हाला चांगले बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरावे लागेल। आता आणखी याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक वेळेस टार्गेट ठेवूनच याच्यामध्ये नियोजन करत असतो। म्हणजे एकरी आपल्याला कमीत कमी 10 क्विंटल उत्पादन झालंच पाहिजे बा, या हिशोबाने नियोजन करत असतो आणि कमीत कमी आपल्याला होते पण। बरेच शेतकरी कसं असतात की जेवढं उत्पादन होईल तेवढं होईल देवाच्या भरवशावर या पद्धतीने नियोजन करतात। म्हणजे जेवढं उत्पादन झालं तेवढं आपण घेऊ या हिशोबाने करतात। म्हणजे शेवटला फवारणी न करणे किंवा मग एखादं साधं साफ बुरशीनाशक मारणे किंवा मग साधं एखादं किंवा न मारणे असा जे प्रकार आहे त्या ठिकाणी बरेच शेतकरी करतात। त्याच्यामुळे जेवढं उत्पादन होते त्यांना त्या ठिकाणी ते होत नाही। म्हणजे साधारण मग कोणी म्हणतात मला 3 क्विंटल झालं, एकरी 4 क्विंटल झालं, कोणी 5 क्विंटल झालं किंवा मग जास्तीत जास्त 6 क्विंटल झालं। एकरी हिशोब सांगतो मी, हे बॅगचा हिशोब नाही, हे एकरी हिशोब आपण जे म्हणतात
तर आपण याच्यामध्ये कमीत कमी जो टार्गेट ठेवतो हे 12 क्विंटलचं असते आपलं. आता मी 10 सांगितलं, परंतु 12 क्विंटलपेक्षा आपल्याला उत्पादन एकाही वर्षी होत नाही, कमी 12पेक्षा जास्त होते. त्याच्यामुळे आपण ज्या ठिकाणी खर्च करतो त्या ठिकाणी आपल्याला खर्च हे करावं लागेल. म्हणून फवारणीमध्ये जी कंजूसी म्हणतो हे बरेच शेतकरी करतात, परंतु जे तसे पैसे तुम्हाला वाचवायचे आहेत त्या ठिकाणी वाचवा. परंतु शेवटला जे आहेत ते म्हणजे बरेच प्रकारचे फंगस वगैरे पिकामध्ये येतात. त्याच्यामध्ये फळसडणसुद्धा आहे, बरोबर टिक्का रोग आहे, तांबेरा रोग आहे, पुन्हा हे रोग पानावर येतात शेवटच्या अवस्थेमध्ये. तर हे असे बरेच प्रकारचे रोग जे आहेत हे बुरशीनाशकामध्ये तुमचे कंट्रोल त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणून चांगले बुरशीनाशक मी तर म्हणेल आणि रिझल्ट देणारे बुरशीनाशक मी बरेच शेतकऱ्यांना सांगत असतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर ते बुरशीनाशक आपापल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. ज्यांना खरंच उत्पादन काढायचं आहे त्यांनी खास करून घ्या, आणि ज्यांना जेवढं होईल तेवढं होईल असं म्हणून जर उत्पादन घेत असाल किंवा मग सोयाबीनला भाव नाही, तर या पद्धतीने जर तुम्ही उत्पादन घेत असाल तर आपापल्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता. कारण की ज्याची त्यांची इच्छा असते आणि जे शेतकरी आपल्या पद्धतीने करत आहेत सोयाबीनमध्ये त्यांना विचारून बघायचं यावर्षी की टोकन्स आपण सर्वेवर मग सांगतो, टोकन सांगतो 2 रोपातील अंतर, त्यांचे बियाण्याची क्वालिटी, त्यांचे प्लॉट हे बाकीच्यापेक्षा कसे आहेत आणि उत्पादन त्यांना कसं होते हे त्यांना त्या ठिकाणी विचारा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल की काय फरक असते. तर थांबू आपण आता. धन्यवाद.